पाटील, काल ओबीसी उपसमितीची बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र नको आणि शिवाय त्यांनी मराठा जो शब्द आहे जी आरमध्ये त्यावरती आक्षेप नोंदवला. नाही, त्याचं कामच आहे ते म्हणजे सरकारला, फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो. की मराठ्यांचे सरकारचे मनं जुळले नाही पाहिजे हे काम तो करतो. आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मनं जुळले तर त्याचं भागत नाही. कारण मराठी इमानदार आहेत, मराठी मग काम करतात, सरकारच्या बाजूनं राहतात, सरकार बी मग मराठ्यांच्या बाजून राहून काम करतं आणि ते त्याला नको आहे. मग त्याला काय, त्याचा स्वार्थ भागत नाही, त्याला राजकीय पदं लागते, मग ओबीसीच्या नावाखाली त्याला आणखीन काय हडपिता येतं, मग ते राहत नाही ना. त्याला वाटतं फक्त ओबीसीच त्यांच्या संघ असला पाहिजे, बाकीचा मराठा, दलित, मुस्लिम, लिंगायत, मायक्रो ओबीसी, आदिवासी, कोळी बांधव हे त्यांच्यासोबत राहिले नाही पाहिजे या भूमिकेत तो हमेशा काम करतो. पण ह्यो डाव आता देवेंद्र फडणवीसच्या लक्षात आला आहे की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जातीत तोडायचं काम हे भुजबळनी केलं आहे. हे आता फडणवीस साहेबांच्यासुद्धा लक्षात आलं आहे. आमच्या जारला काही होऊ शकत नाही आणि आम्ही तो खूप रक्त जाळून मिळवलेला आहे. त्याला जर एखादा फेरफार करून काही बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे करोडोच्या संख्येनं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहेत, करोडोच्या संख्येनं. जशाच तसं उत्तर मिळणार. मग आतापर्यंत वाटप करण्यात आलेले जे कोणती प्रमाणपत्र आहे त्याबाबतची एक श्वेतपत्रिका काढावी आणि वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी, चौकशी करावी अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. मी नाही ऐकलं ते पंकजा मुंडे काय म्हणल्यात काय नाही, मी नाही ऐकलं. परंतु मला नाही वाटत ते असं बोलतील म्हणून. आणि जर बोललेच असतील तर मराठ्यांना सावध होणं मग गरजेचं आहे आता. की बघा मराठ्यांनो, ज्या माणसांसाठी तुम्ही धरपडे मारता, ज्याचं राजकीय करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही मराठा जातीच्या मराठी असूनसुद्धा विरोधात जाता, त्यांच्यासाठी तेच माणसं जर आपल्या लेकराबाळांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत आणि त्याच प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या गोरगरिबाच्या लेकराच्या मुळावर घाव घालायचं जर ते काम करत असतील तर हे अवघड आहे. मला आणखीनही नाही विश्वास बसत की ते मराठ्यांविषयी बोलले असतील. कारण कालपासून आज पण आम्ही सारखे कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला नाही बघायला मिळालं. आणि जर ते सत्यच असेल तर मग आम्हालाही जसाल तसं बोलावंच लागणार आहे, जसाल तसं वागावं लागणार आहे. त्याला आमचा नाविलाज आहे. पण बरं झालं, याच्यातून किमान मराठ्यांचे तरी डोळे उघडतील की आपण ज्यांना मोठं करतो तेच आपले लेकरबाळं मोठे होताना त्यांच्या मानेवरती घाव घालतात. म्हणून ही सुद्धा मराठा समाज शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे. आणि मराठ्यांनी आता रोख वळखावा आणि जातच वाचवावी, जातीचे नेते पण वाचवावेत, हेही मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावं. शेवटी मराठ्यांची बाजू आली, मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात. म्हणून मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी, बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे. आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो GR जिवंत ठेवणं आपली जबाबदारी. सगळ्यांनी एकजुटीनं एका बाजूनं राहून हे मिळवणं गरजेचं आहे. ते जर आपल्याला बोगस आरक्षण म्हणणार असले खरं असून तर बोगस खाणाऱ्यांकडून जे बोगस आरक्षण खातात, 16% खात्यात आणि वरचं 2% 50%च्या वरसुद्धा हे बोगस आरक्षण खात्यात, याचाही विचार मग आपल्याला करावा लागणार आहे. आपल्याविषयी आपल्या हक्काच्या नोंदी, सरकारी दस्तावेज असून जर ही त्यांची भावना असली तर मात्र आता विचार करायची वेळ आली. ते सुद्धा बोगस आरक्षण खात्यात, त्याच्या विरोधातसुद्धा आता आपल्याला आवाज उठावा लागणार आहे. 1994ला 16% आरक्षण आपलं घेतलं, त्याच्यानंतर 50%च्या वरसुद्धा 2% घेतलं. ह्या नंतर घातलेल्या सगळ्या बोगस जाती ह्या मराठ्यांना बाहेर काढावं लागणार आहे. ज्या टोकाची लढाई लढायची वेळ येईल ती लढायची, पण यांनासुद्धा आता बाहेर काढावं लागणार आहे. कारण हे सुद्धा बोगस आरक्षण खात्यात. बघूयात, मी ते बघितल्याच्यानंतर आणखीन पुन्हा बाईट देईल. मला तर विश्वास बसत नाही की ते मराठ्यांच्या विरोधात ओरिजिनल प्रमाणपत्र असूनसुद्धा त्या म्हणल्या असत्यान की हे बोगस प्रमाणपत्र, त्याची श्वेतपत्रिका काढा किंवा अमुक हे तमुक हे म्हणल्या नसतील असं मला वाटतं आहे. आणि त्या भूमिकेत ते येणारही नाहीत. कारण त्यांच्या मोठ्या साहेबाचा वारसा आहे सगळ्या जाती धर्माला धरून चालायचा. आता यांनी जर नवीन वेगळा पायंडा काही पाडला असेल तर मला माहीत नाही. बघूयात, बघितल्याच्या नंतर जशाल तसं उत्तरं सगळ्याला मिळतील आणि जशाल तशी लढाई होईल. जसा तुम्ही मुंबईत मोर्चा काढला त्यानंतर आता ओबीसींचा सुद्धा मुंबईत महामोर्चा होतोय. दसऱ्यानंतर 8 किंवा 9 तारखेला हा मोर्चा जो आहे तो मुंबईत पार पडणार आहे. काय हरकत नाही. लोकशाहीचा अधिकार आहे, कोणी काढू शकतो. लोकशाही मार्ग आहे सगळ्याला. कोणी आंदोलनं करू शकतं, निदर्शनं करू शकतं.
मोर्चाही काढू शकतो. आमचं भांडण सरकारशी, ते सरकारला म्हणतील, पण आम्ही त्यांचं सरकार नाही करणार. आम्ही काढलं की निघालेच आमच्या मागं मोर्चा घेऊन. आम्ही उपोषणाला बसलं की निघालेच शेळीचं शेपूट निघाले होणी मागंच आमच्या, एवढं शकते हालीत शेपूट. आम्ही तसे नाही वागणार. आम्ही मराठीत असाल. आम्ही लोकांच्या लेकराचं वाटलं नाही करत. तुम्ही करता वाटलं. आम्ही जसं करतो तसं आम्ही बैठक घेतल्या की त्यांनी घेतल्या. आम्हाला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे. आम्ही असं ते बघा शेंडी फळं असतं मागं हिंडतं, असं शर्टाच्या कोपऱ्याला धरून मागं चलत मागत हे दी मला, लेमन गोळी दी मला चॉकलेट दी. त्यांनी कम खाल्लं चॉकलेट, मग मला दी. मग ते खाली का पडलेलं असताना पण दी. दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी. आम्हाला सारथी असली की लगेच निधी आला की आम्हाला द्या. आम्ही असे रडके नाहीत. आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत. आम्ही लढून मिळवतो. लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत. आम्ही आमच्यात कुवत आहे, आमच्यात इच्छाशक्ती आहे. आम्ही मॅनेज होत नाहीत, फुटत नाहीत, राजकारणासाठी काम करत नाहीत, जातीसाठी करतो आम्ही, गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो. असं आमचा मोबाईल मोर्चा चालला गेलं की आम्ही तुमच्या मागच येणार आहेत असे म्हणणारे आम्ही नाहीत. आम्ही उपोषणाला बसलं का आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणाला बसणार असले आम्ही नाहीत. आम्ही फुकट भांडण विकत नाही येत. आम्ही खुनशी नाही येत. मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं असले कामं आम्ही नाही करत. आणि तुमची सगळी प्रक्रिया ती आहेत. त्यामुळं आम्ही त्याला पडत नाही पडत. आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे ज्यांना घ्यायची, आम्ही जिकडे दौरा टाकतो तिकडे ज्यांना घ्यायचं. हे असले इतके तुच्छ विचाराचे नाही आहेत आम्ही मराठी. आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो. ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही. ते प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकजण काढू शकतो. पण आपल्या जी आरला शब्दसुद्धा बदलायचा नाही. सरकारला सांगतो धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे. नसता महाराष्ट्रात नाही एके बी नेत्याला फिरवून नाही देणार. तिकडं मोर्चे काढा, काय करायचं तर करा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. सरकारने आमच्या जी आरमध्ये येवल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने कवाच बघितलं नसते. आणि फडणवीस साहेबाला चांगला माहिती, शिंदे साहेबाला माहिती आणि अजितदादाला चांगलं माहिती. आपण बोलत नाहीत आणि जे बोललो ते करतो. आपण करोडोनी येईन म्हणलं करोडोनीच येत असते. पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितलंच नसन इतक्या ताकदीनं मराठी रोडवर येणार. मग महाराष्ट्रातले रस्ते ब्लॉक होणार सगळे. एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठ्याचं मिळत नाही, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात नेताच राहून देत नाहीत आम्ही. हे पण ध्यानात ठेवा. मग तुम्ही मला तराला लावू नका आणि फडणवीस साहेब सांगतो माझ्या नादी लागू नका त्याचं ऐकून. झालं आहे मराठ्यांचं सरकारचं चांगलं तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा. त्यांचं ऐकून जर आमचा नरडीचा घोट घेतला तर सुट्टी नाही. मग मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला ते प्रमाणपत्र पाहिजे. बाकीचं आम्हाला काय माहीत नाही. मोर्चे काढा तिकडं, मोर्चे काढा, फोरचे काढा, काय काढायचं काढा, आम्हाला काय माहीत. आणि आम्ही लोकांची बरोबरी नाही करत. आणि आमची बरोबरी कोणी नाही करू शकत. एवढे कच्चे नाहीत आम्ही, एवढे मेलेले दूध प्यालेले नाहीत. फक्त आम्ही संयमानं चाललो आहे. आमचे की नको वादावादी नको, शांततेनं घ्या. आणि मराठ्यांनाही सांगतो एकदा अंमलबजावणी होस तर शांततेनं घ्या. भाषाला भाषा देऊ, शब्दाला शब्द देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं खेळतो. काय अडचण नाही. आपण काय कमी नाहीत, लई येत आपण बी. एका जिल्ह्यात 8-8, 9-9, 10-10 लाख येत आपण. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळं मायक्रो ओबीसीचं याचं त्याचं वाटोळं करून टाकलं यांनी आणि स्वतःला ओबीसीचं नेते समजित आहेत. सगळ्या 350 जातीचं 2-3 जातींनाच आरक्षण खाल्लं सगळं आणि लोकांना शिकित शानपणा. न्यायालयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे. शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने ॲडव्होकेट सतीश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे. त्यामध्ये प्रलंबित असेपर्यंत अंमलबजावणी करू नये आणि त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी करण्यात आली. नाही, न्यायालयात कुणीही गेलं तरी आमचा जी आर हा हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर काढलेला आहे. त्यामुळं तो कोणाला चॅलेंज होऊ शकत नाही आणि माननीय न्यायदेवता ते ऐकून पण नाही घेऊ शकत. बाकीचे जे आर एका वळीवर काढलेले आहेत आणि सगळे बोगस जे आर काढलेले आहेत, इथून पाठीमाग काढलेले. आमच्यात जर हेराफेरी होऊ शकते, बदल होऊ शकतो, तर यांचं 94चं आरक्षण उडू शकतं. आणि हेही विखे साहेबांना आता लक्षात घेणं गरजेचं आहे आणि फडणवीस साहेबांनीसुद्धा, विशेष करून एकनाथ शिंदे साहेबांनासुद्धा हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जर हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा जे आर काढला असेल
सातारा संस्थांचा पश्चिम महाराष्ट्राचा काढला असेल आणि त्याच्यात जर हे हेराफेरी करून मान्य न्यायालयात जाऊन विनाकारण मराठ्यांना त्रास देणार असले तर 16% दिलेलं आरक्षण हे बोगस आहे. सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे सगळे डॉक्युमेंट देणं, त्याची श्वेतपत्रिका काढणं, 16% आरक्षणाची, वरच्या 2% आरक्षणाची, तीही तुम्ही व्हाईट पेपर काढून तेही समाजासमोर येणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही आणावंच. आता दुसरं तुम्ही विचारलं की काय तळेकर, सतीश तळेकर म्हणल्यावर हे मराठा आहेत, असायलाच पाहिजेत, 100% मराठाच आहेत, संभाजीनगरचे आहेत, ते ऐकून येत आम्ही. ते जर मराठ्यांच्याच विरोधात याचिका टाकणार असली तर मोठी अवघड गोष्ट आहे. मग ही मराठेच जर मराठ्यांच्या विरोधात दुसऱ्यांसाठी रान उठवायला लागले तर मराठ्यांच्या पोरांनी जगायचं कसं? अभ्यासकं तसंच करायलेत काही काही. 16% आरक्षण दिलं त्यावेळेसही अभ्यासकांनी असंच केलं. 13% दिलं. गायकवाड आयोगानं मराठ्यांना मागास ठरवलं. मागास ठरवलेला अहवाल असताना सुद्धा हे आमचे काही अभ्यासक लोक जिंकू शकले नाहीत मराठ्यांना. तेच आज आम्हाला आता उलट्या भाषा जे आरच्या शिकवायला लागले आहेत. म्हणजे तुमच्या हातात आयोग होता, जिथं मराठा सिद्ध केला होता मागास गायकवाड आयोगानं, त्या केशी तुम्ही लढलात, नाव कमवून घेतलं, पण तुम्ही मराठ्यांना जिंकू नाही शकलात. आम्ही वारंवार 3 महिन्याला, 4 महिन्याला, वर्षाला, 1.5 वर्षाला, 2 वर्षाला मराठी जिंकवतो. आमच्या विरोधात मात्र गैरसमज पसरले जातात. वा, आणि आता आमचेच ज्ञानी लोक, आमचेच बुद्धिमान लोक जर आमच्याच विरोधात JR विरोधात लढत असली तर अवघड आहे. मला वाटतं हेच नाव बीडच्या संतोष देशमुख प्रकरणातसुद्धा विरोधी बाजूनं होतं असं वाटतं आहे, अंदाज आहे मला. मी आता माहिती घेतो त्याची आज पूर्ण, की हेच वकील साहेब बहुतेक जे देशमुख प्रकरण होतं त्या प्रकरणात देशमुखांच्या बाजूने उभा राहण्याऐवजी बहुतेक ते विरोधी बाजूने उभा राहिले होते खून करणाऱ्याच्या, अशी IQ माहिती आहे. ती खोटी असू शकते, मी पूर्ण माहिती घेऊन पुन्हा सांगत. परंतु तळेकर म्हटल्याच्या नंतर हे आमचेच बांधव आहेत. त्यांच्या बुद्धीचा, हुशारीचा उपयोग आमच्या गोरगरीब मराठ्यांसाठी व्हायला पाहिजे. मराठ्यांच्या JR विरोधात मराठ्यांचं वाटोळं व्हावं या विरोधात लढण्यासाठी आमच्या तज्ज्ञ बांधवाचा, अभ्यासकांचा उपयोग होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. आमच्या मराठा बांधवांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या विरोधात लढू नये ही आमची प्रामाणिक तळमळीनं इच्छा आहे गोरगरिबांची. शेवटी इच्छा तुमची, मराठ्यांच्या विरोधात लढायचं का मराठ्यांना विरोध करणाऱ्यांच्या विरोधात लढायचं, शेवटी तुमचा विचार तुमच्याजवळ. नागपूरमध्ये 13 तारखेला OBC नेत्यांची बैठक आहे. OBCच्या कोर कमिटी नेत्यांची नागपूर बैठक होणार आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठक असणार आहे असं विजय वडेट्टीवार म्हणतात आणि त्यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे, कोणीही बैठकी घ्या, पण काय घेता तुम्ही? एवढं काय तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं आहे? कशामुळं? आमच्या हक्काच्या नोंदी या तरी आम्हाला विरोध, आणि तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं हक्काचं तुम्ही खाता बोगस. आम्ही काढले मोर्चे, OBCला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून? तुम्ही लय वाईट रूट पाडायलात, तुम्ही इतकी वाईट रूट पाडायलात. मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा. पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठीसुद्धा तसेच वागणार ना. मग आता मोर्चे काढूनच तुम्ही चांगली रूढ राज्यात नाही पाडायले, खूप जातीवाद करायला लागलात तुम्ही. आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून द्यायनात, तरी तुम्ही सगळे OBCचे नेते एक यायला लागला. याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या, कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना हुशार व्हा, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले, यांना मिळालेलं असून यांचं घेत असतं तर ठीक होतं, यांचं नाही घेत आपण, तरी पण हे एकत्र यायला लागले. तर तुमच्या मराठ्याच्या लेकरा बाळासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यानं मराठ्याच्या एका बाजूने उभा राहा. तुम्हाला सांगतो, जात संपू देऊ नका. हे आरक्षण असूनसुद्धा हे लढतात, तर मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या तुमच्या जातीला आरक्षण नाही आहे मराठ्याच्या, आणि ते आपण हक्कानं मिळवतो. नोंदी येतात आपल्या, दस्तऐवजे, सरकारी दस्तऐवजे, महसुली पुरावे तरी मिळून देणार नसले तर तुमच्या डोक्यात उजाड पडू द्या. मराठ्यांच्या ज्येष्ठ नेते ते सामान्य पदाधिकाऱ्यापर्यंत, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदारापर्यंत सगळ्यांना माझी विनंती आहे की आता तुम्हालासुद्धा ते जर आपलं आरक्षण असून देऊ नका म्हणून एक येत असले तर तुम्हालासुद्धा आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एक व्हावं लागणार आहे, जातीच्या बाजूने उभा राहावं लागणार आहे. तुम्ही
तुम्हाला कधीच जात विसरणार नाही, ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. जात तुम्हाला विसरणार नाही, जातीच्या बाजूने उभा राहा. जी आर आहे त्या संदर्भात आम्ही कागदपत्र काढायला देखील सुरुवात केली आहे. मग आता तुम्ही मंडल आयोगाला आव्हान देणार आहात? मी आता सगळं दाखल केल्याच्या नंतरच तुमच्या मीडियाशी बोलणार. डॉक्युमेंट काढत आणलेत जवळपास आमच्या हायकोर्टातल्या वकिलांनी. काही आमचे बांधव येतं ज्यांना आरक्षणातल्याबद्दलचं 94च्या बद्दलची माहिती आहे, त्यांनीही काल काही पुरावे आणून दिलेत. उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी ते पुन्हा आणखीन कागदपत्र आणून देणार आहेत, कारण न्यायालयात जायचं म्हणल्याच्यानंतर आम्हाला भक्कम बाजू मांडावी लागणार आहे आता, आणि ती पूर्ण तयारी आम्ही करतो आहे. वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता, कारण 50%च्या वर 2% आरक्षण ठेवता येत नाही. आमच्या जर तातडीनं सुनावण्या होत्यात खरं असून, तर त्या 16% आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता, आणि वरच्या 2% आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणं होणं गरजेचं आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा, तोपर्यंत 16% आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे. हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहेत, कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत. तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे, त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी, बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात, आणि जर आमच्याच जी आरला जर काही होतं आहे, तर तुमच्या 94च्या जी आरला आणि 50%च्या वरच्या 2% आरक्षणालासुद्धा होतं आहे, हे लक्षात ठेवा. आणि आम्ही ती तयारी आता 100% करायलोत, कारण आमचा नाविलाजी. तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत. आमच्या जर सुनावण्या लवकर व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब, तर 94च्या जी आरच्या सुद्धा जे 16% आरक्षण दिलं त्याचीसुद्धा तातडीने सुनावणी होणार, आणि 2% आरक्षणाची सुद्धा 50%च्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार. आणि आम्हीसुद्धा तीच मागणी करणार आहेत माननीय न्यायदेवतेकडं, की जोपर्यंत आमची याचिका माननीय न्यायालयाच्या पटलावर आहे, तोपर्यंत 16% आरक्षण ज्या ज्या जाती खात्यात आणि 50%च्या वरचं 2% ज्या ज्या आरक्षण खात्यात त्या जातीचं आरक्षण थांबवण्यात यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.